आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। मिरज शहरात कोयत्याच्या धाकावर दहशत, कॉफी शॉप मध्ये घुसून लूट, पोलिसांची जलद ऍक्शन। मिरज शहरात गुन्हेगारांचा धुमाकूळ पुन्हा एकदा समोर आला आहे। कॉफी शॉप मध्ये थेट शिरून धारदार शस्त्रांचा धाक दाखवत लूट केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। ही घटना 26 मार्चच्या रात्री छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात घडली। ब्रदर्स अड्डा या कॉफी शॉप मध्ये काही युवकांनी अचानक प्रवेश करत वातावरणात भीती निर्माण केली। हातात कोयते घेऊन आरोपींनी दुकानात दगडफेक केली आणि दुकान मालकाला धमकावत गल्ल्यातील पैसे देण्यास भाग पाडले। पैसे नाही दिले तर जीवावर बेतू शकतं असा इशारा देत सुमारे 3000 रुपयांची रक्कम हिसकावण्यात आली। घटनेनंतर मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आणि पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेतली। गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या सतर्क कामगिरीमुळे या प्रकरणाचा अवघ्या 2 दिवसात छडा लावण्यात आला। या कार्यवाहीत 3 संशयितांना अटक करण्यात आली असून एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे। तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, धारदार शस्त्रे आणि रोख रक्कम असा मोठा मुद्देमाल जप्त केला आहे। या जलद कार्यवाहीमुळे मिरजमधील नागरिकांमध्ये काहीसा दिलासा निर्माण झाला असून शहरातील गुन्हेगारीवर पोलिसांनी चांगलीच लगाम घातल्याचे चित्र दिसत आहे। प्रतिनिधी प्रीती गायकवाड, सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग। आमच्याकडे मिरज शहर पोलीस ठाणे येथे 26 तारखेला एक घटना घडली होती, ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील एका कॅफेमध्ये येऊन काही तरुणांनी म्हणजे या गुन्ह्यातील आरोपींनी त्या कॅफेमध्ये जाऊन कॅफे मालकाला आणि तिथे उपस्थित लोकांना धारदार शस्त्राचा धाक दाखवून जबरी चोरी केली होती। त्यांचे दिवसभराच्या कमाईतले पैसे काढून घेतले होते। सदर घटनेच्या अनुषंगाने मिरज शहर पोलीस ठाणे येथे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि या गुन्ह्यात मिरज शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी चौगुले साहेब, त्यासोबतच डीबी पथकाचे प्रभारी भैरवनाथ पाटील साहेब, संपूर्ण डीबी पथक यांनी अतिशय चांगला तपास करून सदर 4 आरोपी, त्यातील एक बालअपचारी आणि 3 आरोपी, ज्यात ओंकार साळुंखे, आकाश पुंडे आणि सौरभ पोद्दार हे 3 आरोपी आणि एक बालअपचारी यांना ताब्यात घेतलं। त्यांच्याकडून 4 धारदार हत्यार, त्यासोबतच एक दुचाकी आणि गुन्ह्यात गेलेल्या रकमेपैकी काही रक्कम ही रिकव्हर केलेली आहे। सदर घटनेच्या अनुषंगाने माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गुगे सर तसेच अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर मॅडम यांनी दिलेल्या सूचनांचं तंतोतंत पालन करून गुन्ह्याचा तपास करण्यात आला। सदर घटनेच्या अनुषंगाने मिरज शहरातील सर्व नागरिकांना मिरज शहर पोलीस ठाणेकडून आवाहन करण्यात येते की अशा प्रकारची कुठली घटना, कुठलेही नशा करत बसलेले काही तरुण आपल्या हद्दीत असतील, कुठला डार्क स्पॉट आपल्या आसपास असेल तर आपल्या निदर्शनास येताच तत्काळ आपण मिरज शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा आणि त्यासोबतच 112 नंबर आपण डायल करून आम्हाला कळवू शकता। या टोळी आपण विचारलं प्रश्नाच्या अनुषंगाने सदर जे आरोपित आहेत त्यांच्यावर पूर्वीचा रेकॉर्ड आहे। यापैकी एक आरोपी हा हद्दपारसुद्धा होता यापूर्वी, तर त्यात कठोर कारवाई आम्ही करणार आहोत। जे कुठले संघटित गुन्हेगारीच्या अनुषंगाने जे काही सेक्शन आम्ही आता अप्लाय करू शकतो ते सुद्धा आम्ही तपासांती निष्कर्षापर्यंत पोहोचून नक्कीच करू। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।